इतिहासाच्या पानांवर अनेक हुकुमशाह होऊन गेले, ज्यांनी रक्ताच्या नद्या वाहिल्या. पण युगंडाचा ईदी अमीन हा या सर्वांपेक्षा वेगळा आणि भयानक होता. तो केवळ क्रूर नव्हता, तर तो एक विकृत मानसिकतेचा नमुना होता. त्याला लोक युगंडाचा कसाई म्हणायचे. आज आपण अशा एका माणसाची गोष्ट ऐकणार आहोत, ज्याला फ्रीजमध्ये माणसांची कापलेली मुंडी असायची आणि जो चक्क माणसाचं मांस खायचा असं म्हटलं जातं. नमस्कार, मी प्रमिल क्षेत्रे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही गोष्ट शेवटपर्यंत ऐका आणि प्रमिल क्षेत्रे ह्या माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ईदी अमीनचा जन्म 1925च्या सुमारास एका अतिशय गरीब कुटुंबात झाला. शाळेची पायरीही न चढलेला हात तोरून सुरुवातीला रस्त्यावर मिठाई विकायची. पण त्याची शरीरयष्टी धिप्पाड होती. एक साधारण 6 फूट 4 इंच उंचीचा हा राकट माणूस 1946 मध्ये ब्रिटिश कॉलनीच्या सैन्यात भरती झाला. सैन्यात असताना तो एक उत्तम बॉक्सर होता बरं का, पण त्याच्या आत एक क्रूर हिंसर प्राणी लपलेला होता. 1971 मध्ये जेव्हा युगांडाचे राष्ट्राध्यक्ष मिल्टन ओबोटे एका परिषदेसाठी सिंगापूरला गेले होते आणि तेव्हाच अमीननं संधी साधली आणि लष्करी बंडाद्वारे सत्ता काबीज केली. सुरुवातीला युगांडाच्या जनतेला वाटलं की आपला तारणहार आलाय, पण त्यांना काय माहित होतं की त्यांनी साक्षात यमाला सत्तेवर बसवलंय. अमीनची सत्ता सुरू होताच युगांडामध्ये दहशतीचं सत्र सुरू झालं. त्याने स्वतःला लाईफ प्रेसिडेंट घोषित केले. तो स्वतःला पृथ्वीवरील सर्व पशु आणि समुद्रातील माशांचा स्वामी म्हणून घ्यायचा. आणि सगळ्यात धक्कादायक म्हणजे काय माहिती, अमीनच्या राजवटीमध्ये ना साधारण 5 लाख लोकांची हत्या करण्यात आली. ही संख्या फक्त आकडा नाहीये, तर तो अमीनचा क्रूर खेळ होता. त्याने पब्लिक सेफ्टी युनिट नावाचं एक सैन्य तयार केलं. त्याचं काम होतं केवळ अमीनच्या विरोधात बोलणाऱ्यांना संपवणं, थेट त्यांची हत्या. अमीनला सतत भीती वाटायची की कुणीतरी त्याचं लष्करी बंड उलटवून लावेल, आणि त्यामुळे त्यांनी लष्करातील अशा सर्व अधिकाऱ्यांची हत्या केली ज्यांनी पूर्वीच्या मिल्टन ओबोटे सरकारला साथ दिली होती. आणि यात प्रामुख्यानं अचोली आणि लँगो जमातींच्या सैनिकांचा समावेश होता. त्याने या जमातीचं पूर्णपणे उच्चाटन करण्याचा प्रयत्न केला. अमीननं युगांडाला फक्त कृष्णवर्णीय आफ्रिकी लोकांचा देश बनवण्याचं ठरवलं होतं. त्याने 1972 मध्ये हजारो भारतीयांना आणि आशियाई लोकांना हाकलूनच दिले. पण देशांतर्गत असलेल्या वेगवेगळ्या जमातींनाही तो आपला शत्रू मानायचा. जर एखाद्या गावातून अमीनच्या विरोधात छोटासा आवाजही उठला ना, तर तो अख्खं गावच्या गाव संपून टाकायचा. हा असा होता. आणि 1970च्या सुमारास अमीन आणि राष्ट्राध्यक्ष मिल्टन ओबोटे यांच्यातील संबंध बिघडले होते आणि ओबोटे यांना संशय होता की अमीन लष्करातील पैशांचा अपहार करतोय आणि त्याने अमीनला अटक करण्याची तयारी सुरू केली होती. अमीनला याची कुणकुण लागली. त्यामुळं त्याने स्वतःला वाचवण्यासाठी ओबोटे यांना सत्तेतून काढण्याचा कट रचला. जानेवारी 1971 मध्ये राष्ट्राध्यक्ष मिल्टन ओबोटे कॉमनवेल्थ देशांच्या परिषदेसाठी ते सिंगापूरला गेले होते. ही अमीनसाठी सुवर्ण संधी होती. अमीनला माहित होतं की ओबोटे देशात नसताना लष्करावर ताबा मिळवणं सोपं, आणि रेडिओवरून करण्यात आलेल्या घोषणेत अमीननं ओबोटे सरकारवर भ्रष्टाचाराचे आणि अन्यायाचे आरोप लावले. त्याने जनतेला सांगितलं की मी राजकारणी नाहीये, तर एक साधा सैनिक आहे आणि देशातील परिस्थिती सुधारण्यासाठी मी हे पाऊल उचललं आणि लवकरच निवडणुका घेऊन मी सत्ता जनतेच्या हाती सोपवेन. अर्थात हे सगळं खोटं आश्वासन होतं, हे सगळं खोटं बोललं म्हणा. आणि सुरुवातीला युगांडाची जनता ओबोटे सरकारला कंटाळली होती. त्यामुळे अनेक लोकांनी अमीनच्या या बंडाचं रस्त्यावर उतरून स्वागत केलं. पण त्यांना कल्पना नव्हती, त्यांना काहीच कल्पना नव्हती. अमीननं सत्ता शांततेसाठी नाही, तर एका भयानक हुकुमशाहीसाठी काबीज केली होती. ओबोटे यांना सिंगापूरमधून टांझानियामध्ये आश्रय घ्यावा लागला आणि अमीन युगांडाचा सर्वेसर्वा बनला. अशा प्रकारे एका साध्या लष्करी जनरलने आपल्याच राष्ट्राध्यक्षांचा विश्वासघात करून युगांडाला 8 वर्षांच्या अंधकारमय युगात ढकलले. अमीन बद्दल सर्वात भयानक गोष्ट त्याच्या खासगी आयुष्याबद्दल सांगितलं जातं. असं म्हटलं जातं की
अमीन हा नरभक्षक होता. त्याच्या राजवाड्यातून पळून आलेल्या नोकरांनी सांगितलं होतं की अमीनच्या फ्रीजमध्ये नेहमी मानवी अवयव आणि शत्रूंची कापलेली डोकी असायची, म्हणजे मुंडकी वगैरे असायची. अमीन अनेकदा त्या कापलेल्या डोक्याशी बोलायचं. आता ही अतिशयोक्ती की माहीत नाही, पण असं लिहिलेलं आहे. एकदा तर त्याने एका मुलाखतीत निर्लज्जपणे कबूल केलं होतं की त्याने माणसाचं मांस खाल्लं, त्याचं मटण खाल्लं. तो म्हणाला होता, मांसाचं मांस आहे ना, हे थोडं खारट असतं, पण ते बिबट्याच्या मांसापेक्षा चविष्ट लागतं. हे त्याचे वाक्य आहेत. त्याच्या क्रूरतेतून त्याची पत्नी सुद्धा वाचली नाही. त्याची एक पत्नी कायली, हिचा मृतदेह जेव्हा सापडला ना, तेव्हा तो संपूर्ण जग हादरलं. अमीननं तिचे हात पाय कापून ते उलट्या दिशेने शिवले होते. हे तुम्हाला ऐकून फार विचित्र वाटेल, पण ही घटना घडली. हे केवळ एका हुकुमशहाचं कृत्य नव्हतं, तर ही एका सैतानाची विकृती होती. तो लोकांना मारून त्यांचे मृतदेह नाईल नदीत फेकून द्यायचा. नाईल नदीतील मगरी मांसाचं मांस खाऊन माजल्या होत्या. अमीनला भारतीयांचा प्रचंड तिरस्कार होता. 1972 मध्ये त्यानं अचानक फरमान काढलं की युगांडातील सर्व आशियाई लोकांनी, प्रामुख्याने भारतीयांनी 90 दिवसांच्या आत देश सोडून निघून जावं. आता पिढ्यानपिढ्या तिथे राहणाऱ्या भारतीयांना त्यांचे सर्व धन दौलत तिथे सोडून रिकाम्या हातानं पळावं लागलं. यामुळे युगांडाची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडली. पण अमीनला त्याचं काही सोयसूतक देखील नव्हतं. तो आपल्याच धुंदीत होता. तो ब्रिटनच्या राणीला सुद्धा अपमानास्पद पत्र लिहायचा आणि स्वतःला स्कॉटलंडचा राजा मानायचा. पण पापाचा घडा कधी ना कधी भरतो. 1976 मध्ये जेव्हा पॅलेस्टिनी अतिरेक्यांनी इस्रायलचे विमान हायजॅक करून युगांडाच्या एंटेबे विमानतळावर आणलं, तेव्हा अमीननं त्या अतिरेक्यांना साथ दिली. त्याला वाटलं की तो जगाला झुकवू शकेल, पण इस्रायलच्या कमांडोंनी ऑपरेशन एंटेबे राबवून अमीनच्या नाकाखालून आपल्या नागरिकांना सोडून दिलं. या घटनेमुळे अमीनची जगात मोठी नाचक्की झाली. शेवटी 1979 मध्ये टांझानियाच्या सैन्यानं आणि युगांडाच्या बंडखोरांनी एकत्र येऊन अमीनवर हल्ला केला. पराभव समोर दिसताच हा सिंह म्हणणारा माणूस घाबरून पळून गेला. तो आधी लिबियात, नंतर सौदी अरेबियात आश्रयाला गेला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ज्या माणसानं लाखो लोकांचे जीव घेतले, तो कधीच पकडला गेला नाही. त्याला त्याच्या कर्माची शिक्षा कायद्याने दिली नाही. 2003 मध्ये सौदी अरेबियातील एका आलिशान हॉस्पिटलमध्ये त्याचा नैसर्गिक मृत्यू झाला. इदी अमीन हे नाव आजही युगांडाच्या इतिहासातील एक काळं पान म्हणून ओळखलं जातं. एक असा हुकुमशहा ज्याने सत्तेसाठी रक्ताचा सळा पाडला आणि ज्याच्या विकृतीच्या कथा आजही ऐकणाऱ्याच्या काळजात धडकी भरवतात. ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा. आणि अशाच गोष्टी ऐकण्यासाठी प्रमिल क्षेत्रे ह्या माझ्या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.